नमस्कार. मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या काही मोजक्या कलाकृती आहेत, ज्यामध्ये विसूभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगलय काव्यात या कलाकृतीचा आदराने समावेश होतोय. सलग 45 वर्षे देश आणि विदेशात याचे प्रयोग ते करत आहेत. सध्या विसूभाऊ बापट आपल्या योगायोगानं आपल्या स्टुडिओत उपलब्ध झाले आहेत आणि आपण त्यांच्याशी छान गप्पांच्या ओघात त्यांचा हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण स्वागत करूया प्राध्यापक विसूभाऊ बापट यांचं. नमस्कार. 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 तर विसूभाऊ बापट हे श्रोत्यांनी दिलेलं त्यांचं नाव आहे. त्यांचं मूळ नाव विश्वनाथ श्रीधर बापट असं आहे. ते वाणिज्य विभागातून प्राध्यापक झाले होते. मात्र मराठीच्या अस्मितेमुळं आणि मराठीच्या आवडीमुळं ते या क्षेत्राकडे वळले आणि त्यांनी अगदी सर्व क्षेत्रातल्या सर्व वयोगटातल्या कवींच्या कविता एकत्र करून त्यातून हा एक काव्यमय मैफिलीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा नेमका त्यांचा प्रवास कसा होता. आपण सुरुवात अशी करूया, सरस्वतीची प्रार्थना करूया. ओके. आणि मुलाखतीची सुरुवात करू. चालेल. या कुंदन तुषारहार धवरा या शुभ्र वस्त्रावरता ही प्रार्थना सगळ्यांना माहित आहे, तसे का आपल्यालाही माहित असणार. याचं मराठीमध्ये भाषांतर झालं, मराठीमध्ये समश्लोकी मिळाली. ती समश्लोकी ऐकवतो खास आपल्याकरता. लाली निर्मल शुभ्र वस्त्र बसली जी श्वेत पद्मासनी, शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटली वीणा कधी घेऊनी, नाचे चित्रमयूर पाय तळिहा जी रंगली गायनी, देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी, देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी. आर न्यूज. तुमच्यापर्यंत मी योगायोगानं नाही आलो दादा, तर तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे मित्र शेखर भटकर्ली यांच्यामुळं तुमचा आमचा परिचय झाला. अच्छा. आणि त्यामुळं मी आज इथं आलेलो आहे आणि आपल्या बरोबर आपल्या सर्व रसिकांच्या बरोबर गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल. त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवात करावी. आपण बोला, नक्की प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देतो. योगायोगानं आज जानेवारी महिना आहे आणि 26 जानेवारी 1981 ला आपला पहिला प्रयोग झाला होता. बरोबर. आणि हा त्या हिशोबाने आज बघितलं तर आज 45 वर्ष पूर्ण होतात. मग हा प्रवास कसा झाला? तसं सांगायचं झालं रसिको हो, तर माझा ओंकार काव्य दर्शन नावाचा शालेय कार्यक्रम 1976 साली सुरू केला. पाठ्यपुस्तकातल्या कविता बालभारतीच्या त्या कवितांच्या अनुषंगानं कविता म्हणजे काय, कवितेचं स्वरूप काय, कवितेची व्याख्या काय हे समजावून सांगणारा शालेय कार्यक्रम ओंकार काव्य दर्शन हा 1976 साली मी सुरू केला. आणि त्याचा पहिला प्रयोग भवानी मंडपाच्या बाजूला जे मेन राजाराम हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये माझा पहिला प्रयोग झालेला होता. अच्छा. त्यानंतर सत्यवादीमध्ये नोकरी करत होतो, दैनिक सत्यवादीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्याकडं. आणि तिथं नोकरी करत असताना कवितांचा विशेष अभ्यास करावा लागला, कारण कविता प्रकाशित करण्याकरता माझ्याकडे यायच्या. या प्रकाशित होत अथवा न होत माझ्याकडे मी फाईलमध्ये ठेवायचो प्रत्येक कवीच्या अक्षरातल्या कविता. तिथून संकलन सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की सगळ्याच कविता एकदम सत्यवादीमध्ये छापणं कठीण होतं. त्यामुळं आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं, बापट म्हणे तू असं कर, त्याच्यावरती त्या कवितांच्या वरती संपादकीय संस्कार करण्याची आवश्यकता आहे, तर संपादकीय संस्कार झालेलीच कविता सत्यवादीमध्ये छापायला देऊ आपण. मी ठीक आहे म्हणलं. आणि त्यानंतर कवितांचा विशेष अभ्यास मी सत्यवादीमध्ये असताना केला. आणि त्यामुळं कवितांची ओढ, कवितांची आवश्यकता रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं मला वाटायला लागलं. आणि त्यातून ओंकार काव्य दर्शन हा शालेय कार्यक्रम सुरू केला. आजपर्यंत या शालेय कार्यक्रमाचे 10,000 शाळांमधून मी प्रयोग केलेले आहेत. 10,000वरती. एका वळणावरती मला अनुतय वाघ भेटल्या होत्या
कोसवाड हिल ठाणे जिल्ह्यामध्ये. तिथं त्यांनी मला सांगितलं की बापट, तू असं कर म्हणे की आमच्या आदिवासी मुलांना अशा पद्धतीचा एकही कार्यक्रम ऐकायला मिळत नाही, कारण त्यांचं आर्थिक त्यांना पाठबळ काही नसतं. तर अशा ठिकाणी तू जा, आणखीन त्यांच्याकरता कार्यक्रमाचं मानधन न घेता तू कार्यक्रम करायला सुरुवात कर. आणि असा म्हणजे विनंती वजा आदेशच त्यांनी दिला होता मला. आणि त्यानुसार वाडा, मोखाडा, जव्हार या 3 तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळा मी केल्या. ते थेट लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा प्रकाश आमटे यांच्या शाळेपर्यंत आदिवासी आश्रमशाळा मी 1200वर आदिवासी आश्रमशाळा मानधन न घेता विनामूल्य केलेल्या आहेत. अरे वा. तर तो माझा पहिला कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम सादर करत फिरत असताना काही ठिकाणी असं घडायचं की विद्यार्थ्यांनी घरी जाऊन पालकांच्या बरोबर चर्चा करायची, आणि पालकांनी मला येऊन विचारायचं की बापट सर, आम्हाला सुद्धा हा कार्यक्रम म्हणजे कवितांचा कार्यक्रम आम्हाला पण ऐकायला आवडेल, आमच्यासाठी एखादा कार्यक्रम सुरू करा ना. ठीक आहे म्हणलं, पण प्रत्येक जण सुरू करा म्हणायचं, पण जबाबदारी घ्यायला कोण तयार नव्हतं. मग पहिला कार्यक्रम माझा अहमदनगरला झाला, आणि त्या ठिकाणी जबाबदारी घेणारा एक इसम मला भेटला ज्याचं नाव अरविंद कुलकर्णी. क्लास 1 ऑफिसर होते तिथं ते. आणि ते म्हणले की पहिला कार्यक्रम मी 26 जानेवारीला आमच्या नगर क्लबच्या वतीनं घेतो असं त्यांनी मला सांगितलं, आणि मी तयारीला लागलो. आणि त्यातून हा कार्यक्रम तयार झाला. मी स्वतः कवी नाही आहे, पण माझ्याकडे संकलन प्रत्येक कवीच्या अक्षरात केलेलं आहे, आणि प्रत्येक कवीच्या अक्षरातल्या ज्या कविता माझ्याकडे आहेत त्याच्या अनुषंगानं हा कुटुंब रंगले काव्यात हा कार्यक्रम तयार झाला. आणि एक कुटुंब कार्यक्रम ऐकण्याकरता बसलेला आहे. प्रत्येक विभागाकरता एक एक कविता ऐकवतोय आणि कवितेची व्याख्या सांगत कसं होतं की मराठी माणसाला पटकन जर विचारलं की कविता म्हणजे काय, व्याख्या सांगू शकाल का, रसिको मी आपल्याला विचारतो, सांगू शकाल का, नाही सांगता येत. दिस स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी इज नॉन ॲज अ पोएट्री ही इंग्लिश मधली व्याख्या आम्हाला पटकन सांगता येते, पण मराठीतली कवितेची व्याख्या आम्हाला सांगता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. आणि त्यामुळं कवितेची व्याख्या सांगत प्रत्येक विभागाकरता एक एक कविता ऐकवायची. म्हणजे बालांच्या करता बाल कविता. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक होत कास प्याल कुमारी आस, एक होत कास प्याल कुमारी आस, आईला म्हणाल पाठीवर बसव, आई म्हणे त्याला अरे बाळा कास, पाठीवर बसवते पण आधी मला हसव. शिंदलगी नावाचे कवी सांगलीचे, त्यांनी लिहिलेली कविता. आता ही बाळांच्या करता कविता मी ज्या वेळेला ऐकवतो त्यावेळेला बाल खुश होतात, बरोबर की नाही. त्याप्रमाणे तरुणांच्या करता सुद्धा काही कविता आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको. अशोक थोरात नावाचा माझा अमरावतीचा कवी आहे, त्यांनी दिलेल्या 2 ओळी आहेत. दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको, अगं मरतो तुझ्यावरी ग दादा म्हणू नको. आता या कविता तरुणांना आवडतात, आणि तरुणांना आवडणाऱ्या या कविता महिलांच्या करता सासरणाचे माहेर आई तुझीच ग पुण्याई, सुधांश नावाची कविता कवी औदुंबरचे, त्यांची कविता सासरणाचे माहेर आई तुझीच ग पुण्याई, स्वर्ग सुख तेथे होणे सांगायला शब्द नाही, काहीतरी नको बाई असं विचारूस आई, किती अंसे गुण सांगू किती वर्णू चतुराई. हे सासर विषयीचं वर्णन करणारी कविता ज्या वेळेला महिला ऐकतात त्यावेळेला महिला कार्यक्रमात ती खुश होतात. पुरुषांना आवडणाऱ्या कविता त्या सुद्धा कार्यक्रमात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर लावणी हा प्रकार पुरुषांना आवडतो, बरोबर. पण लावणी म्हणजे काय, लावणीचे प्रकार कोणते कोणते हे समजावून घेण्याकरता ज्ञानोबा माऊली उत्पादनांच्याकडं पंढरपूरला मी बसलोय आणि लावण्या समजावून घेतली आहेत. मग लावणी म्हणजे काय तर बैठकीची लावणी कशी, राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विनबाई, कोण आता करू मी शनगार सांगा तरी काय. बैठकीची लावणी, लावण्यवतीचं वर्णन करणारी लावणी. आपल्या इस्लामपूरला साखाळे नावाचं गाव आहे, तिथे एक शुगर फॅक्टरी आहे. त्या शुगर फॅक्टरीवरती भगवान पाटील नावाचा एक कवी फार मला चांगला मिळालेला होता. शाहीर भगवान पाटील म्हणायचे तेव्हा. तर त्यांनी मला लावणी दिली ती.
ती लावणी म्हणजे शुद्ध लावणी, साहित्यानं स्वीकारलेली लावणी. ही नार असे छबकडी दिसे फाकडी कवळी काकडी पहावी कुडून, सुस्वरूप असे रागिणी जशी नागिनी किंवा पद्मिनी बसावी नडून. ही ही लावणी ऐकल्यानंतर रसिक खुश होतात हो. म्हणजे पुरुषच नव्हे तर महिला सुद्धा या लावणीवरती खुश होतात. तर लावणी हा प्रकार प्रामुख्यानं रसिकांच्या करता, मी मोठ्या पुरुष रसिकांच्या करता हा लावणी प्रकार प्रामुख्यानं सादर करतो. आणि असे हे एक कुटुंब कार्यक्रम ऐकायला बसले आणि कुटुंब कवितेत रंगवायचं ही संकल्पना त्यातली. आणि कार्यक्रमात कुटुंब रंगतंय हे बघितल्यानंतर नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर वावर्टी अच्छा. यांनी कार्यक्रम बघितला आणि त्यांनी कार्यक्रमाचं नामकरण केलं. कुटुंब रंगलंय काव्यात हे नामकरण वावर्टींनी केलेलं आहे. आणि त्याच नावानं मी गेली 45 वर्ष हा कार्यक्रम देश विदेशात सादर करतोय. साभिनय काव्य वाचन. काही कविता तबला पेटीच्या सहाय्यानं पण सादर करतो. कारण माझे संगीतातले गुरु देवल क्लबला मी संगीत आणि अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं कोल्हापूरच्या. देवल क्लबला मला शिकवायला होते निळकंठ बुवा चिखलीकर यांच्याकडे मी संगीताचं प्रशिक्षण घेतलं. तर देवल क्लब मध्येच तात्यासाहेब अंबपकर नावाची एक मोठी व्यक्ती नाट्य क्षेत्रातली, चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव प्रचंड होतं. तर त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी पहिलं नाटक केलं होतं दिवा जळू दे सारी रात. आणि त्या नाटकाच्या प्रत्येक अंकाच्या शेवटी ज्या 4 ओळी टाकायच्या होत्या त्या 4 ओळी कोल्हापूरचेच आपले कवी प्राध्यापक श्रीकांत नरुले यांनी लिहून दिल्या होत्या. त्याच्या चाली मधु आनंद नावाच्या कवी संगीतकारांनी केल्या होत्या. आणि त्या ओळींनी प्रत्येक प्रवेशाची सांगता व्हायची. तर त्यापैकी एक ओळ सांगा, एका प्रवेशाची सांगता सांगतो कशी झाली ती. भगवंताची मूर्त भंगली जीवन गाथा इथली सरली, लेक पोरकी झाली आता तुम्हा विना जगतात, दिवा जळू दे सारी रात. नरुल्यांच्या ओळी आहेत तर ह्या ओळी या नाटकाच्या शेवटी घ्यायच्या. आणि प्रत्येक वाक्य कसं टाकायचं, प्रत्येक शब्द कसा टाकायचा हे मला तात्या अंबपकरांनी शिकवलं. आणि त्या दोन्ही म्हणजे संगीत आणि अभिनय या दोन्ही कलांचा उपयोग मी या कार्यक्रमासाठी करून घेतला आणि कुटुंब रंगले काव्यात कार्यक्रम करायला सुरुवात केली. फक्त कवितांच्यावरती एकपात्री कार्यक्रम होऊ शकतो आणि तोही इतक्या उंचीवर तो जाऊ शकतो हे तुम्ही त्यातून दाखवून दिलं. त्याचबरोबर आता तुम्ही बोलता बोलता म्हणतात त्या वेगवेगळ्या कविता आपण सादर करतो. आता बाल कवितेचेच मी कुठेतरी तुमच्याच ह्याच्यात ऐकले की ते 14 प्रकार आहेत. 12 प्रकार बाल कवितांचे. याच्यावरती PhD केलेल्या कुलकर्णी नावाच्या एक मॅडम मला आमच्या मुंबईजवळ नालासोपारा नावाच्या गावात भेटल्या होत्या. कुलकर्णी नावाच्या मॅडम भेटल्या होत्या आणि त्यांनी बालकवितांच्यावरती PhD केली होती. मग त्यांच्या घराशी कौटुंबिक संबंध निर्माण केले. त्यांचा थिसिस घेतला आणि त्या थिसिस वरून मला हे 12 प्रकार मिळाले. मुख्य प्रकार 2 तरी केले होते. एक बालांसाठीची कविता आणि एक बालविषयक कविता. आता बालांसाठीची कविता म्हणजे काय तर बालांनी स्वतः त्या कविता म्हणून त्याचा आनंद घ्यायचा. अच्छा. त्या बालांसाठीच्या कविता. आणि बालांविषयीच्या कविता म्हणजे पालकांनी त्या बालकांना त्या कविता ऐकवायच्या आणि त्याला आनंद मिळवून द्यायचा. अशा पद्धतीचे हे 2 प्रकार बाल कवितांचे केले, त्या थिसिस मधून मिळाले. तर बाल कवितांचा हा एक प्रकार आहे की स्वतः म्हणून आनंद मिळवायचा. उदाहरणार्थ अभिनय गीत नावाचा काव्य प्रकार आहे बालकवितांचा. तर त्याच्यामध्ये मुलं स्वतः अभिनय करत करत ते गाणं सादर करतात. कसं हात पहा हात कसे गोले गोले पान, हात पहा हात कसे गोले गोले पान, काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती छान. अभिनय करत करत म्हणायचं गाणं म्हणून याचं नाव अभिनय गीत. आणि दुसरं याचं नाव आहे बोबड गीत.
बोबड्या बोलात मुलांनी म्हणायचं जे गाणं त्याला बोबडगीत म्हणतात. आणि बोबडगीत नावाचा काव्य प्रकार रसिक हो मराठीमध्ये पहिल्यांदा लिहिला संत नामदेव या संत कवींनी. कसा? कितना थमालले थमाल आपुल्या गाई, हे नामदेवांचं काव्य आहे. पण त्यांनी हा काव्य प्रकार पहिल्यांदा लिहिला आणि बोबडगीत हा काव्य प्रकार मराठीमध्ये रुजला. मग बोबडगीत हा काव्य एक मजा सांगतो तुम्हाला की पहिल्यांदा ज्या वेळेला बाबा आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पावरती गेलो त्यावेळेला बाबा आमटेंनी सांगितलं की त्यावेळेस मी विसुभाऊ झालो होतो बरं का. म्हणजे रसिकांनी मला विसुभाऊ पदवी दिली होती म्हणूया. हा, तर म्हणलं विसू, आमच्या इथल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा गोंडी आहे, मातृभाषाच गोंडी आहे, आणि तू तिथले विद्यार्थी जे आहेत ते आपल्या मातृभाषेवरती प्रचंड प्रेम करतात की जे प्रेम मराठी माणसांनी त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. तर एखादी कविता का होईना गोंडीत ऐकव, ती जर गोंडीत ऐकवलीस तर मुलं खुश होतील आणि मग तुझा कार्यक्रम पाहिजे तितका वेळ ते ऐकायला बसतील. ठीक आहे म्हणलं, मग काय करू? तर आताची ही बालकविता हात पहा हात ही गोंडीत भाषांतर करून घेतली मी त्यांच्याकडनं. कई हुड नावा पांढरी पांढरी आखी कारे कारे केलकू नावा हुड वेचून बेस, गोंडीत ऐकवायचो. पोरं खुश. आणि गोंडी म्हणजे माणूस आपला नाही आहे पण भाषा आपली बोलतो ही भाषेची जवळीक साधली जायची आणि मग मुलं ती कार्यक्रम ऐकायला बसायची. त्या काळामध्ये म्हणजे ही 1982ची घटना आहे. त्या काळामध्ये मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळा 36 आदिवासी आश्रमशाळा मानधन न घेता केलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी तर अक्षरशः पायी जायला लागायचं. म्हणजे एका स्पॉट पर्यंत हे बस जायची, काही ठिकाणी ट्रकनं जायचो आणि तिथून मात्र 10 किलोमीटर, कारण जंगल सगळं, त्या जंगलातनं वाट काढत पायीच जायचं आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यक्रम सादर करायचा. असे कार्यक्रम मी त्या काळात केलेले आणि त्या आदिवासी आश्रमशाळा या पद्धतीने मी केलेल्या आहेत. आणि अशा आदिवासी आश्रमशाळा करत करत आजपर्यंत सांगितलं आता 1200 वरती आदिवासी आश्रमशाळा मी केलेल्या आहेत. याच अनुषंगानं आता तुम्ही बाबा आमटेंच्या पासून त्यांच्या 3 पिढ्यांशी संबंधित. हो, आता 3 पिढ्यांच्या सोबत 3 पिढ्यात त्यांनी कार्यक्रमच घेतले ना. पहिला कार्यक्रम 82 साली 82-83च्या दरम्यान असेल, बाबा आमटेंनी बोलवलं होतं. दुसरा कार्यक्रम 2000च्या दरम्यान प्रकाश आणि विकास या दोघांनी बोलावलं होतं. आणि तिसरा कार्यक्रम दिगंत वगैरे ही जी मुलं आहेत त्यांची मुलं म्हणजे बाबांची नातवंड यांनी बोलावलं होतं. अशा पद्धतीनं 3 पिढ्यामध्ये हा 3 वेळेला मी त्या भागात जाऊन कार्यक्रम सादर केलेला. आता पण कवितांची आवड किती आहे बघा तिथल्या लोकांना, नाही का? जनाबाईंसारख्या एका ग्रामीण कवयित्रीचे त्यांच्या कवितेवरती आपण 4-4 तास कार्यक्रम करू शकतो. जनाबाई नाही, बहिणाबाई सारख्या कवित्रीवरती आपण 4 तास सलग कार्यक्रम करू शकतो. मग 4 नाही 2 तास. बहिणाबाई संकलित करण्याकरता जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा आणि नाशिकचा काही परिसर, कसमा पट्टा म्हणतात त्याला, म्हणजे कळवण, सटाणा, मालेगाव हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये आणखीन जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये मी फिरलो बहिणाबाई संकलित करण्याकरता. आणि या संकलित केलेल्या कविता या आपल्या कार्यक्रमात सादर करायच्या. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मधुकरराव चौधरी जुने आपले मंत्री होते, शिक्षण मंत्री होते, त्यांच्या सौभाग्यवती कुसुमताई चौधरी, त्यांच्याकडे मी त्यांच्या गावी गेलो. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना सुरुवातच त्यांनी अशी केली की विसोबा म्हणे तुला हे गाणं किती माहित आहे? म्हणलं कुठलं? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटक तवा मी तेव्हा कर, हे किती माहित आहे तुला? म्हणजे सिनेमात घेतलं तेवढं माहित आहे, त्याचा शेवट माहित आहे का? म्हणे नाही मला माहिती, मी देते म्हणल्या. आणि त्यांनी मला याचा शेवट दिला. तो शेवट असा आहे, सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, कय म्हणजे कळ, सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, दूध तापल्या बिगर कुठं जमते का साय. हा शेवट आहे त्या कवितेचा. मग त्यांच्याकडनं कविता मी घेतल्या आणि त्यांच्याशी गप्पा मारताना मला असं कळलं की मी स्वतः MA आहे पण मला मराठी कवितेची व्याख्या नाही सांगता येत. आपला मराठी माणूस, मी कॉमर्स वाला, माझा कवितेचं काय म्हणतो, दुसरा म्हणतो मी सायन्सवाला, माझा कवितेचं म्हणजे असं बोलतात की जन्माला आले ते H2O विभाजन करतच जन्माला आले असं बोलत असतात. मग बहिणाबाईचा संबंध का?
बहिणाबाईंना बरेच जण निरक्षर म्हणतात. हम्म. साक्षर होत्या, त्यांना लिहायला वाचायला येत नव्हतं, बरोबर. पण त्यांच्या प्रतिभेतनं जे बाहेर पडलंय, काय सांगू. त्यांनी बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या केली होती. सुशिक्षित आणि अशिक्षित. तर बहिणाबाईंना अशिक्षित म्हणतात बरेच जण, अशिक्षित नव्हत्या त्या, निरक्षर होत्या. निरक्षर. आणि निरक्षर असून सुद्धा बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या तयार केली. यापेक्षा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो प्रकाश भाऊ तुम्ही मला सांगा दुसरा कुठला असेल. घरोट्यावरती दळत बसायच्या, घरोट म्हणतात त्या. आपण म्हणतो जातं, बहिणाबाई विचारतात काय जातं, काय जातं. अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जातं. अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जातं. कसं घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट. जातं नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं. परत दोन ओळी या तिथे मिळाल्या मला कुसुम त्यांच्याकडनं. अरे जोडात तोडलं त्याले नातं म्हणू नाही. शेखर भटकलींचं माझं नातं जवळच आहे हो, तुटतच नाही. मग जोडतात तोडलं त्याले नातं म्हणू नाही, आणि ज्याच्यातून येतं पीठ त्याले जात म्हणू नाही. मग घरोट म्हणायचं. आणि घरोट्यावरती दळता दळता ते स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो कसा सांगितला. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येई ओठी. पोटात ओठात येते का. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो दुसरं काय हो. या पद्धतीनं त्यांच्या कविता मी कार्यक्रमात सादर करू शकतो 2 तास. माझा स्वतंत्र कार्यक्रम मला करता येतो. पण मोठं प्रश्नचिन्ह आहे, कोणाला ऐकवायचंय. आम्हाला हे ऐकायला वेळ नाही आहे. शांताबाई गर्दी करतात, कविता कोण ऐकणार. कविता ऐकण्याकरता आम्हाला वेळ नाही आहे. आता इतके दिवस झाले आपल्या गडहिंग्लज मध्ये माझे 7-8 कार्यक्रम नक्कीच झालेले आहेत, पण चंदगडला एकही कार्यक्रम नाही झालेला. प्रश्नचिन्ह आहे माझ्या समोरचं की का बोलवलं जात नाही तिथं. अरे खेड्यात बोलवा. त्या पद्धतीच्या कविता मी कार्यक्रमात सादर करतो. विदर्भात गेलो त्यावेळेला वऱ्हाडी बोलीतल्या कविता सादर केल्या. खानदेशात गेलो त्यावेळेला मायना फाटेल पातईनी गोधळी पांगरी सण जवळ झोपू तो खाटला मधला बादोड कचकंजुली. खानदेशी बोलीतली कविता आहे. जगदीश देवपूरकर नावाच्या माझ्या धुळ्याच्या कवी मित्राने मला ही कविता लिहिली. आता ही कविता बादोड, कवितेचं नाव बादोड म्हणजे काय तर खानदेशात त्याला ढेकूण म्हणतात. तर तो खाटला मधला ढेकूण मला कचकन चावतो हे सांगणारी ही कविता आहे. पण ही कविता खानदेशात ज्या वेळेला मी ऐकवतो, खानदेशात ज्या वेळेला ऐकवतो त्यावेळेला रसिक खुश होतात. विदर्भामध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला विदर्भामध्ये वऱ्हाडी बोली आत्मसात करण्याकरता प्राचार्य देग सोटे यांच्या खनपणीला बसवतो. प्राचार्य देग सोटे हे तिथल्या स्वावलंबी अध्यापक विद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत होते वर्धा नावाच्या गावात. त्यांच्याकडे माझे कार्यक्रम झाले. त्यानंतर मला असं कळलं की देगसोट्यांनी वऱ्हाडी इंटू मराठी असा शब्दकोश तयार केलेला आहे, जो माझ्याकडे नाहीये. त्यांनी दाखवला फक्त मला, आउट ऑफ प्रिंट आहे. पण त्या शब्दकोशाचा उपयोग मला खूप झाला आणि वऱ्हाडी मी आत्मसात केली. किती तर मी जर समजा कोणाला सांगितलं की मी मूळचा कोकणातला आहे किंवा कोल्हापूर जिल्ह्यात माझं शिक्षण झालंय तर त्यांना पटणार नाही इतक्या अस्खलित पद्धतीने वऱ्हाडीत बोलतो मी. येणारे बापू खेळणारे गोया आता कोण म्हणते पुतला दोया. गोया म्हणजे काय तो गोड्या. ते लहान पोर दुसऱ्या मित्राला म्हणते येणारे बापू खेळणारे गोया गोट्या खेळतो माझ्या बरोबर. आता कोण म्हणते पुतला दोया, डोळा का कुठला म्हणतोस तू, खेळ माझ्या बरोबर. हे जे वऱ्हाडी बोलीतलं आहे ते वऱ्हाडी बोलीत तिथं जाऊन मी आत्मसात केलं. आमच्या कोकणात मी ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला मारवाडी बोलीत आबोलीचं वळे सर तारियल गो माका गोवरायचा माळियल गो फणसाचं गोर कसं गोड लागता गोवाबाई कशी वळखता. मारवाडी बोलीची कविता ऐकवली की मारवाडी खुश होतात हो. तर त्या पद्धतीच्या कविता माझ्याकडे संकलित असल्या कारणानं आणि या कविता रसिकांच्या पर्यंत पोहोचवत असताना आपल्या कविता म्हणजे इतर कविता तर ऐकवायच्या आहेत, पण पहिल्यांदा या कविता मी ज्या वेळेला रसिकांना ऐकवतो त्यावेळेला रसिक खुश होतात. आपला माणूस नाही पण आपल्या बोलीभाषेत बोलतो आणि ही बोलीभाषा उपयोगी पडते. म्हणून माझं सगळ्या रसिकांना आव्हान आहे की काहीही करा, आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा आदरणीय पंतप्रधानांनी दिलेला आहे. या अभिजात भाषेमध्येच बोला, हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलू नका.
समोरच्याला समजत नसेल तर समजावून घे म्हणावं. द्विभाषी माणूस सांग, पण त्याच्याशी बोलताना तुम्ही मराठीतच बोला. मातृभाषेचा अभिमान हा अतिशय महत्वाचा आहे. परभाषेतही व्हा पारंगत. कुसुमाग्रज म्हणतात आपल्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेमध्ये, की परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. जागतिक ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी भाषा, परकीय भाषा शिकलीच पाहिजे. त्यात पारंगत व्हा. पारंगत व्हा म्हणजे काय? साधं इंग्लिश नाही, तरखडकरांचं इंग्लिश शिका म्हणले. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. पण माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. हे कुसुमाग्रजांनी सांगितले. तर मला हे सांगायचे की मातृभाषेचा उपयोग प्रत्येकानं जास्तीत जास्त केला पाहिजे. आता बोलता बोलता काही इंग्लिश शब्द माझ्याकडनं सुद्धा काही इंग्लिश शब्द आले, पण इंग्लिश शब्द आपल्याला काही हे नाही, म्हणजे वावगं नाहीये त्याचं. ती उलटी इंग्लिश भाषेतला एखादा शब्द ज्या वेळेला मातृभाषेत आपल्या येतो त्यावेळेला आपली मातृभाषा समृद्ध होते ना. मोर्चा हा शब्द कोणाचा आहे? मराठीचा आहे, आपला आहे. तो इंग्रजांनी घेतला की नाही? इंग्रजांनी तो शब्द घेतलेला आहे. तसं आपल्या मातृभाषेमध्ये इंग्लिश मधला टेबल शब्द घेतला आपण, खुर्ची घेतला. खुर्ची शब्द आपला नाही आहे, त्यांचा घेतला हा शब्द आपण. त्यामुळं आपली भाषा समृद्ध झाली ना. तर आपली भाषा समृद्ध करण्याकरता इतर भाषातले काही शब्द आपल्याकडे घेतले तर वाईट वाटायचं काही कारण नाही आहे, त्याचं काही वावगं नाही आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे, मातृभाषा पहिल्यांदा. हा म्हणजे भटकर्लींच्या घरी मी बऱ्याच वेळेला जातो, तर भटकर्ली आणि त्यांची सौभाग्यवती दोघे जण आपसात बोलताना कानडीत बोलतात. मला त्यातलं काही कळत नाही, पण ते आपसात बोलताना कानडीत बोलतात. म्हणजे कानडी माणूस जसा मातृभाषेवरती प्रेम करतो तसं मराठी माणसांनी मातृभाषेवरती प्रेम करायलाच पाहिजे, असं मला आग्रहानं सांगायचं. नक्कीच. आणि आता मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यापासून 1 वर्ष झालं, आता 1 वर्ष झालं, त्यामुळं ते मराठी भाषा समृद्ध होत जाईलच. पण त्याचबरोबर मला असं विचारायचं, तुम्ही आता मराठवाडा, खानदेश, कोकण सगळीकडे कविता सादर केला, तसंच तुम्ही परदेशात जाऊन सुद्धा कविता म्हणजे आपला कार्यक्रम सादर केला. हो. मग तिकडचा अनुभव नेमका कसा होता? 1994 साली माझा पहिला परदेश दौरा झाला. अच्छा. इंग्लंडमध्ये माझा कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाचा 1000वा सेलिब्रिटी प्रयोग ज्याला आपण म्हणतो तो इंग्लंडमध्ये झाला होता, लंडन महाराष्ट्र मंडळात. आणि तिथं रसिकांना मराठी ऐकायला मिळतच नाही आणि कविता तर नाहीतच. त्यामुळं मराठी कवितांचा कार्यक्रम अक्षरशः तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 तास कार्यक्रम ऐकायला पब्लिक तिथलं बसलेलं आहे. एक तिथला अनुभव सांगतो की बरी मँचेस्टर नावाचं एक गाव आहे, म्हणजे त्याचं नाव आपण इचलकरंजीला देतो, मँचेस्टर म्हणतो. तर ते बरी मँचेस्टर नावाच्या गावात रवी आपटे नावाचे एक डॉक्टर काम करतात. त्यांच्याकडे माझा पहिला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर त्यांनी विचारलं की मुक्काम करशील का? म्हणलं करतो. मग एक मोठा कार्यक्रम करायचा, म्हणलं करायचा. मग श्याम जोशी नावाचे तिथे माझे मित्र आहे, आजही आहेत ते. तर त्यांच्या घरी रात्री 9:30 वाजता सुरू झालेला कार्यक्रम सकाळी 6:30 पर्यंत चाललेला होता. रात्रभर कविता ऐकत बसलेले होते. किती विलक्षण अनुभव आहे ना. मातृभाषेवरती प्रेम करणारी माणसं तिकडं मला मिळाली. आणि मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की मातृभाषेची किंमत, मराठी भाषेची किंमत महाराष्ट्रातनं बाहेर पडल्यानंतर कळते, तोपर्यंत नाही कळत. मराठी माणूस ऐकायला मिळतो का असं, म्हणजे ज्याला आपण कान तरसलेले असतात की मराठी ऐकायला मिळतं का, किंमत तेव्हा कळते की महाराष्ट्रात बाहेर गेल्यानंतर कळते. आणि हे मला अनेक ठिकाणी अनुभवायला मिळालं. अगदी आपल्या दिल्लीपासून ते मद्रास पर्यंत सगळीकडे माझे कार्यक्रम झालेले आहेत. तिथं मराठी माणसं, त्या काही ठिकाणी तर मला आवाहन केलं होतं की आमच्या इथल्या मुलांना मराठी शिकवण्याकरता तुम्ही काहीतरी करावं. पण मराठी शिकवणं आणि कार्यक्रम सादर करण्याच्यामध्ये फरक आहे, नाही का? तर प्रकाश भाऊ त्यामुळं मराठी भाषा शिकवायचा काही मी प्रयत्न नाही केला, पण मराठी कविता पोचवायचा मात्र प्रयत्न करतोय. मुलांच्यासाठी भरपूर कार्यक्रम करतोय आणि मुलांच्यासाठी हे 12 प्रकार समजावून सांगणारी अशी असावी शाळा नावाची एक ध्वनिफीत सुद्धा निर्माण केलेली आहे, जी ध्वनिफीत आता कुठंच चालत नाही. कारण ध्वनिफीत लावणार कुठं? प्रत्येकाकडे हे काय मशीन नाही आहे त्याचं. तर ती ध्वनिफीत मी तयार केलेली होती. त्यामध्ये मी 12 प्रकार लहान मुलांना समजावून सांगितले. अशा पद्धतीनं ती ध्वनिफीत तयार झाली होती. त्यात सुरुवातच आहे
एक होतं झुलल चालत नव्हतं शलल. एक होतं झुलल चालत नव्हतं शलल, बस मध्ये चललं बाकाखाली दल्लं, तिकीट नाही काढलं. असं कसं घडलं? अगदी लहान मुलं खुश होतात हो. तर तिथं पासून सुरुवात केलेली आहे. आणि शाळा कशी असावी? अनंत भीमनवार नावाचा माझा वर्धेतला मित्र आहे. त्यांनी मला एक कविता दिली होती. शाळा कशी पाहिजे तर छप्पर भिंती खडू फळ्या विणा अशी असावी शाळा, पुस्तक पाटी नको नसाव्या अभ्यासाच्या वेळा. मग प्रार्थना कशी या शाळेतली? किलबिलणाऱ्या पक्षासंगे मुक्त प्रार्थना गावी, चिंचा पेरू कैऱ्यांची पण रोज हजेरी घ्यावी, हातामधले पेरू बघुनी पोपट व्हावे गोळा. किती लहान मुलांना सांगितलं गेलं बघा. पक्षाचं नाव सांगितलं, चिंचा बोरं हे हे सगळं लहान मुलांना यातून सांगितलं गेलं. आणि अशी असावी शाळा नावाची माझी ती कॅसेट खूप चालली आणि त्याचं प्रकाशन मंत्रालयात झालं होतं. त्यावेळेला अरुण दिवेकर नावाचे माझे एक मित्र सांस्कृतिक विभागाचे मंत्री होते. त्यांनी याचं प्रकाशन केलं होतं. खूप चालली ही कॅसेट. आणि सांगायला अभिमान वाटतो की माझ्या मित्रांची काही मुलं आहेत ती मला आजही सांगतात, काका तुझ्या कॅसेटमुळं आम्ही मोठे झालो आहे, तुझ्या कॅसेटमुळं आम्हाला मराठीची गोडी लागली आहे. आणि ती कॅसेट मी त्यांच्याकरता काय म्हणतो व्हॉट्सअपवरती तयार केलेली आहे. आणि ती त्यांच्या म्हणजे आमचा नातू आता तो त्या नातवांच्या करता पाठवली आहे मी 3-4 ठिकाणी. तर असंही घडलेलं आहे. कवितेवरती प्रेम करणारी माणसं आहेत, पण आम्ही कलावंतांनी कविता व्यवस्थितपणे रसिकांच्या पर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. आम्ही पैसा मिळतो म्हणून लावणीच ऐकवायची का? कविता कोण ऐकवणार? मग कविता ऐकवायचा पहिला प्रयत्न कोणी केला होता आठवतं? पहिला प्रयत्न पु ल देशपांडे आणि मिसेस देशपांडे या दोघांनी केला होता. बोरकरांची कविता आणि मर्ढेकरांची कविता ते दोघे मिळून सादर करायचे. त्यांच्या बरोबरीनं दुसरा प्रयत्न झाला होता. ते मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर आपापल्या कविता 1-1 तास ऐकवायचे असा त्यांचा 3 तासाचा कार्यक्रम होता. पण तो हायफाय लोकांच्या करता होता. सर्वसामान्यांपर्यंत रसिकांच्या पर्यंत कविता पोहोचवण्याकरता कुटुंब रंगले काव्यात हा कार्यक्रम सुरू केला आणि रसिकांनी भरभरून दाद दिलेली आहे. त्यामुळंच आजपर्यंत म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे माझा तो 3142वा प्रयोग आहे. नक्कीच त्यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा असणार आहेत. पण या तुमच्या कवितेच्या प्रेमातून आणि त्याच्या सादरीकरणातून तुम्ही अनेक सादरीकरणाचे रेकॉर्ड्स पण केले, आम्ही हे ऐकतो. आणि काही एखादा रेकॉर्डचं तरी लिम्का बुक मध्ये पण त्याची नोंद 2 वेळा झाली. 2 वेळा झाली. तो म्हणजे ते रेकॉर्ड कसं असतात? 31 मे 2003 या दिवशी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी मी 11 तास सलग मराठी कविता ऐकवल्या. आणि दुसरा कार्यक्रम झाल्यानंतर की लिम्कानं नोंद घेतली त्याची, पण लिम्का बरोबर गिनीज पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं माझी मुलगी आणखी माझी बायको म्हणली. आणि मग आम्ही दुसरा कार्यक्रम केला तो 9 सप्टेंबर 2009 या दिवशी सलग 15 तास मराठी कविता ऐकवल्या रवींद्र नाट्य मंदिरात. आणि त्यावेळेला आम्ही कुटुंब रंगले काव्याचे 5 विभाग केले होते. मी आता सांगितलं तसं. पहिला विभाग होता सिनियर सिटीजन्स, दुसरा विभाग होता कुटुंब जसा आहे तसा, तिसरा विभाग होता महिला स्पेशल, चौथा विभाग होता युवा स्पेशल आणि 5वा विभाग होता पुरुष स्पेशल. या 5 विभागामध्ये एकही कविता रिपीट केली नाही. आणि महत्वाची गोष्ट, एकही कविता वाचून सादर केली नाही. त्यामुळं वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया आणि लिम्का बुक मध्ये 2 वेळा नोंद जी झाली ती लॉंगेस्ट रिसायटल पोएट्री ऑफ मराठी अशी नोंद झालेली आहे. अभिनंदन त्यासाठी. धन्यवाद. तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्ही प्रत्येक याच्यात तुम्ही उल्लेख करताय कविता म्हणजे ज्ञानेश्वरांची भाषा आणि ते शिवधनुष्य पेलणं सोपं नाही.
असं तुमचा बऱ्याचदा तो उल्लेख होत असतो. हो. म्हणजे कवितांच्याकडं आताची पिढी त्या ताकदीनं बघत नाही, किंवा तुम्ही आता कित्येक जुन्या म्हणजे आता तुमचं हे 5वं दशक आहे या हो, हो. क्षेत्रातलं. तुम्ही अगदी खूप जुन्या कालखंडातल्या कवींच्या पासून ते आताच्या नवोदित कवींच्या कविता तुम्ही बरोबर अभ्यासता. बरोबर. मग नेमकं काय म्हणजे फरक आहे का आताची पिढी पण त्यातनं जुन्या पिढीमध्ये जे कवी आहेत, म्हणजे जुन्या पिढीतले जे कवी आहेत ते छंदबद्ध कविता लिहायचे. हम्म. अक्षर गणवृत्त, मात्रा गणवृत्त आणि छंद यांचा विशेष अभ्यास त्यांना शाळेपासून शिकवला गेला होता. आणि त्यामुळं त्या पद्धतीच्या कविता आहेत त्यांच्या हातून सहजपणे यायच्या. बरोबर. उदाहरण सांगायचं झालं तर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. सासर आणि माहेर या दोन गोष्टी प्रकाश भाऊ कुणाला असतात? मुलीलाच नाही. गदी माडगुळकर म्हणतात नदीला पण असतात. नदीचं डोंगर हे माहेर आणि समुद्र हे सासर. सासरी नांदायला गेली नदी आणि परत माहेरी जावं असं वाटलं तर जाईल का? आणि म्हणतात जाते. कशी जाते? अष्टाक्षरी छंद आहे. 8 अक्षरांचा समूह प्रत्येक ओळीमध्ये तयार झालेला अष्टाक्षरी छंद. अष्टाक्षरी छंदामध्ये बहिणाबाईच्या बहुतेक कविता अष्टाक्षरी छंदात आहेत. तर या पद्धतीनं बहिणाबाईची कविता अष्टाक्षरी छंदामध्ये आहे. पण अष्टाक्षरी छंदामध्ये लिहिण्याचा बऱ्याच कवींनी प्रयत्न केलाय. पाप पुण्य जय करशील जगती हे लिहिणारे बाळ कोलटकर अष्टाक्षरी छंदात लिहिल्यात कविता त्यांनी. कुठली? लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन या आली आज धन त्रयोदशी. दुर्वांची जोडी मधलं हे त्यांचं गाणं गाजलेलं आहे आणि हे गाणं अष्टाक्षरी मध्ये आहे. तसं गदिमांचं काव्य असं होतं की नदी सागरा मिळाला पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. अष्टाक्षरी आहे. बीज अंकुरे अंकुरे, माझा भाऊ अक्षर. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. गोट्या सिरियलचं टायटल सॉंग होत आहे. आणि मधुकर आरकडे नावाचे मुंबईच्या महानगरपालिका शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारा माणूस त्यांनी लिहिलेलं काव्य होतं. तर अष्टाक्षरी छंद किंवा वृत्तबद्ध कविता या पूर्वीच्या काळात कवींना अभ्यास असल्या कारणानं, कवींचा अभ्यास असल्या कारणानं त्या लिहिल्या जात होत्या. आता मुक्तछंद किंवा यांचा जास्त हे आहे. बालभारतीत व्याकरण शिकवत नाहीत ना. छंदबिंद तर फार लांब गेलं. वृत्त म्हणजे जर आहे वसंत तिलका तभ ज जग तभ जा जगागी, हे आम्ही लहानपणी पाठ केलं होतं. वसंत तिलकामध्ये किती अक्षर येतात अक्षर ती तिथं मोजली गेली. तर नल दमयंती स्वयंवर आख्यान रघुनाथ पंडितांनी लिहिलं. त्यामध्ये काय होतं? त्यातील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला, पोटीच एक पद लांबविला तुझा तो, पक्षी तनु लपवी भूप तया पाहतो. आधुनिक कवी म्हणतात हे पाडलेलं आहे. नाही, कविता पाडता येत नाही. कविता स्फुरावी लागते आणि कविता स्फुरण्या जित्या जीवाचे जातीवंत जगणेच हवे. उठसूट मी कविता लिहितो म्हणून कविता लिहिता येत नाही. कविता सोपी नाही आणि त्यामुळं आज कविता कवींना सोपी वाटते आणि त्यामुळं उथळ कविता जन्माला येतात. यमक फक्त जुळवत गेलं की कविता यमकही काही वेळेला जुळत नाही. पण अशा लोकांच्या करता मुक्त छंद लिहिला तर चालतो हो, पण मुक्त हा सुद्धा एक छंद आहे ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुक्तछंद कवितेला मराठीमध्ये मानाचं स्थान कोणी मिळवून दिलं? आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी मुक्तछंद काव्याचा स्वीकार केला. त्यांनी दशपदी नावाचा काव्य प्रकार स्वीकारला. तर ते 2 काव्य प्रकार मराठीमध्ये त्यांनी रुजवलेत. पण किती जणांना माहित आहे मुक्त हा सुद्धा एक छंद आहे. एक थत्ते नावाच्या कवयित्री होत्या नाशिकला, बीएड कॉलेजवरती प्राध्यापिका होत्या. त्याने एक कविता दिली, किनाऱ्यावर क्षितिज विसावलं, हे किनाऱ्याचं वात्सल्य का क्षितिजाचा थकवा.
असा प्रश्न पडलेला एक प्रवासी चालतच राहिला कोसच्या कोस. कवितेचं नाव गतीचं घोडं. हम्म. असा प्रश्न पडलेला एक प्रवासी चालतच राहिला कोसच्या कोस. चाललेल्या प्रवाशाला थांबवावं का क्षितिजालाच तिकडं पाठवावं असा प्रश्न पडलेला तो किनारा पसरतच राहिला ओसच्या ओस. आणि मग दोघांनाही पडलं गतीचं घोडं. किनारा पसरतच राहिला ओसच्या ओस आणि प्रवासी चालतच राहिला कोसच्या कोस. आता इथं काहीतरी वेगळं दिलंय बघा, बरोबर की नाही? रावण या विषयावरती कविता लिहिली आहे. घडलं केव्हा? मुंबईला अतिरेकी कारवाईच्या पैकी एक कारवाई झाली होती. त्या कारवाईमध्ये ताज हॉटेल उद्ध्वस्त झालं. 26/11 झालं. त्यावेळेला माझा नागपूरचा कवी मित्र आहे ज्ञानेश्वर, तर त्यांनी कविता लिहिली होती, ताजमहाल हॉटेलचा कमरा नंबर 52. परवाच मला अचानक भेटला तिथं रावण. म्हणाला, हॅलो, मी नुकताच नरकातून पृथ्वीवरती आलो. इथली सुव्यवस्था पाहून भयानक प्रभावित झालो. अरे, आमच्या वेळची सामाजिक परिस्थिती जर एवढी बिघडली असती तर सीतेसाठी लढाई करण्याची माझ्यावर वेळच आली नसती. एक वेगळी सामाजिक जाणीव यामध्ये मांडलेली आहे. अशा कविता लोकांनी लिहिल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर मातृभाषेमध्ये शब्दांची ताकद ओळखून देशाभिमान जागृत करणं हेही गरजेचं आहे. कारण आदरणीय पंतप्रधान म्हणतात, स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि हे सुराज्य करायचं झालं तर शब्दांची ताकद ओळखून तशा पद्धतीच्या कविता देशावरती प्रेम करणाऱ्या कवींनी लिहिल्या पाहिजेत, असं आवाहन मी कवी लोकांना करतो. चीन आणि भारत या दोघांच्यात युद्ध चाललं होतं. त्यावेळेला रणांगणावरती लढणाऱ्या सैनिकांना स्फूर्ती देण्याकरता कुसुमाग्रजांनी कविता लिहिली. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. सह्यगिरीतील वनराजानो या कुहरातून आज पुढे, रक्त हवेजन स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. एक हिमाचल राखा यास्तव करा हिमाचल लक्षकडे, समरपुरांचे वारकरी हो समरदेवता बोलविते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. या कवितांना सैनिकांना स्फूर्ती मिळाली. चीन भारत युद्ध संपलं आणि हिंदी चीनी भाय भाय या घोषणा त्यावेळेला जन्माला आल्या. ही ताकद शब्दांची आहे. या ताकदीवरती सुद्धा आपल्या पारतंत्र्यात असलेला भारत देश स्वतंत्र करण्याकरता 42च्या चळवळीमध्ये अशाच कविता लिहिल्या गेल्या. त्या काळात त्या मेळे व्हायची, त्या मेळ्यामध्ये त्या कविता सादर व्हायच्या. अत्र्यांनी कविता दिली, हिंदुस्थान माझा देश, माझा प्यारा भारत देश, मी मालक या देशाचा, माझी शेते माझे डोंगर, माझी गंगा माझा सागर, हिमालयाच्या शिखरावरून सांगू जगाला साऱ्या गरजुनी, खबरदार जर इथे याल तर वाहतील रक्ताचे सागर चळीत जाव. लोकात जागृती निर्माण व्हायची स्वातंत्र्याची आणि लोक पेटून उठवायचं काम हे या शब्दांच्या ताकदीनं झालं आणि त्यातून भारत देश स्वतंत्र झाला. ही ताकद कवींनी ओळखली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या कविता सुद्धा लिहिल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. अशा शेकडो कवींनी लिहिलेल्या हजारो कविता म्हणजे त्यांच्या हस्ताक्षरात आपल्याकडे 45 वया आहेत माझ्या. 45 वह्या एवढ्या शेकडो कविता. म्हणजे तो अनुभव किंवा त्या म्हणजे त्याकडे बघताना आता काय वाटतं, मागं वळून बघताना आपण एवढं सगळं साठवत आलो. हे भांडवल आहे, हा मोठा ठेवा आहे. पण हा ठेवा पुढे काय करायचं? माझ्यानंतर करणारा एकही मुलगा तयार झालेला नाहीये. कारण कवितांचा अभ्यास, गाण्याचा अभ्यास, अभिनयाचा अभ्यास या 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय या पद्धतीचा कार्यक्रम करू शकणार नाही. आणि ही मेहनत घ्यायची तयारी आज नाहीये. टीव्हीमुळं अशी प्रसिद्धी पाहिजे, अशी प्रसिद्धी पाहिजे. जवळजवळ 45 वर्षानंतर आज मी तुमच्या चॅनलवरती आलो. हे घडलं पाहिजे, हे घडलं पाहिजे. आणि असं जर घडलं तर चांगल्या कविता जन्माला येतील, चांगल्या कविता रसिकांच्या पर्यंत पोचतील. आणि मी बऱ्याच वेळा सांगतो की कविता लिहिणं नाही, कविता होते, कविता होते. मी लिहितो म्हणून कविता नाही लिहिता येत. हा, जन्माला येते. मग ते इंजिनिअरिंग होतं. मग मला बरेच जण विचारतात
अरे विसोबा म्हणत तू कविता नाही का लिहित? नाही लिहित. का? तर त्याचं कारण असं आहे, नाटक हा प्रकार वि. शिरवाडकरांनी नटसम्राट लिहिली. त्यांनी सादर केलं का हो? नाही, सादर केलं दत्ता भटांनी, सादर केलं श्रीराम लागूंनी. तर वि. शिरवाडकरांनी नाटक लिहायचं आणि नाटकातल्या कलावंतांनी ते सादर करायचं. त्याप्रमाणे कुसुमाग्रजांनी कविता लिहायच्या आणि त्या विसुभाऊ सारख्या कलावंतांनी पुढे येऊन रसिकांच्या समोर ठेवायच्या. असं जर घडलं तर मराठी कविता निश्चितपणे चांगली कविता पोचवली जाईल असं मला वाटतं. नक्कीच. आपण आता समारोपच करूया थोडक्यात. करूया. आता समारोपाच्या प्रसंगी आम्हाला पण म्हणजे आमच्या रसिकांना पण आता तुम्ही कुटुंब रंगलंय काव्यात आपण सुरुवातच केली आहे एका कुटुंबाला खुश करून. बरोबर. आता शेवटही तर त्याच पद्धतीनं एक बालकविता, आईची शिस्त, आईची माया, वडिलांची शिस्त, अशा पद्धतीने तुमची जी बांधणी आहे त्याच पद्धतीनं आम्हाला ही 4 कविता ऐकून याचा आपण समारोप करू. कसं आहे की 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आम्ही इतके इंग्रज आलो की स्वतः विसरलो. आम्ही आमच्या मुलांना पप्पा म्हणायला सांगतो, डॅडी म्हणतो, मम्मी म्हणतो. अहो भांडीवालीची पोर तिला हाक मारते, ए मम्मी, आणि कार बंद फिरणारी हाय माम, मवा, आई नाही गांधळ आहे, आई काय. किती मोठा शब्द आहे हो मातृभाषेतला आपल्या. आ ई 2 स्वर एकत्रित येऊन तयार झालेला एकमेव शब्द आहे आई. दुसरा शब्द सांगा स्वरांनी तयार झालेला. 2 स्वर एकत्रित आले. बरं, आत्मा, ईश्वर. आत्मा आणि ईश्वर एक झालेत आणि आई शब्द जन्माला आलाय. मग आई म्हणायचं का मम्मी म्हणायचं? मम्मी म्हणजे काय, डिक्शनरी काढून बघा. मम्मी नाही, आई. आई उन्हाची सावली. बाबा चव्हाण नावाचे पुण्याचे वकील मित्र आहेत माझे, ते लिहितात आई कशी, तर आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. फक्त आपली संस्कृती प्रकाश भाऊ आपल्या जगाला सांगते, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. इतर कोणतीही संस्कृती हे सांगत नाही. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिनं टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. आणि पुढं काय ग्रेट आहे बघा, आई नावाची वाटत आहे देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. ज्ञानेश्वर माऊली हो, आई. गरजेचं आहे, हे गरजेचं आहे, हे पोचलं पाहिजे लोकांच्या पर्यंत. आणि माझ्यानंतर करणार हे कोण नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी या माझ्या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा. मांडन दुय्यम आहे हो, पण हा कार्यक्रम करण्याकरता बोलवावं आणि रसिकांच्या पर्यंत पोचण्याकरता मी कुठंही जायला तयार आहे, कुठेही जायला तयार आहे. आणि शेवटी एवढीच प्रार्थना करतो रसिकांच्या समोर की बलशाली भारत हे स्वप्न आपण साकार करायचंय. आणि ते स्वप्न साने गुरुजींनी पाहिलंय. ते स्वप्न ऐकूया आणि थांबूया. नमस्कार. आज या कार्यक्रमासाठी म्हणून शेखर बडकडलींनी मला यांच्यापर्यंत पोहोचवलं, पण त्यांनी मनावरती घेऊन प्रकाश भाऊंनी माझी मुलाखत छान घेतली, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या आणि आर न्यूज मध्ये हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मला मिळाली. याबद्दल पुनरपी संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहू, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्धमरायाला हो. यामुळे काय होईल, ही माय धन्य होईल. एकदम शेवटचं कडवं, ही माय धन्य होईल, वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहू. धन्यवाद रसिको, धन्यवाद. मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद.